नमस्कार, मी विजय चंद्रकांत वनवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडू खुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे। आज आपण एक अंकी संख्येची वजाबाकी आपण पाहणार आहोत बिनहक्काची। त्यामध्ये आपण ही एक PDF घेतलेली आहे। त्या PDF मध्ये संख्या घेतलेल्या आहे। पाहूया एक अंकी संख्येची आपण कशी वजाबाकी करायची। पहिला अंक इथं आता 9 आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 9 रेषा ओढायच्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 7 झाल्यानंतर 8 आणि हे 9 अशा पद्धतीने आपण 9 रेषा ओढलेल्या आहेत। आता याला ज्या रेषा आहेत त्या रेषा आपण काय करायच्या, कट करत चालायच्या। बघूयात आपण कट करूयात वेगळ्या याने। खालचा अंक किती आहे, 1, म्हणून आपल्याला जेवढे खालचा अंक आहे तेवढ्या रेषा कट करायच्या। आपण कट करायला लागूयात। बाकी 1 रेष कट केली, मग उरलेल्या रेषा किती झाल्या त्या मोजायच्या। आपण मोजल्यानंतर आपल्या लक्षात येते आपण लाल याच्यातली रेष कट केलेली, उरलेल्या रेषा मोजू। 1 2 3 4 5 6 7 8। मग 9 मधून 1 जर कमी केला तर आपल्याला किती राहतात, 8। इथं 8 म्हणले। अशा पद्धतीने आपण छोट्या मुलांना खड्यांच्या, मण्यांच्या, चिंचोके, इतर काही जी वस्तू आपल्याला सापडतील किंवा छोट्या छोट्या काड्या, याच्या माध्यमातून आपण हे गणित सोडून घेऊ शकतो। तसं बोटांच्या माध्यमातून सगळ्यात सोपं जातं। कोणत्याही वस्तू साहित्य गोळा करण्याची गरज नाही आणि बोटे ही आपली कधी पण आपण पकडू शकतो आणि मग कमी करू शकतो। अशा पद्धतीने एक अंकी संख्यांची आपण वजाबाकी ही बिनहक्काची करू शकतो। नंतर बिनहक्काची 2 अंकी संख्यांची वजाबाकी। तर बिनहक्काची 2 अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची हे आपण ह्या उदाहरणांच्या माध्यमातून पाहूयात। आता इथं पहा, हा जो अंक आहे 2 अंकी वजाबाकीचा पहिली संख्या आहे 99, दुसरी संख्या आहे 18। 99 - 18 हे गणित आहे। 99 - 18 हे गणित आपल्याला सोडवण्यासाठी काय करायचं आहे, पहिला अंक एकक स्थानच्या अंकांची वजाबाकी करायची। पहिल्या संख्येचा अंक एकक स्थानचा 9 आहे, दुसऱ्या संख्येचा एकक स्थानचा अंक 8 आहे। 9 मधून 8 कमी करायचे। आपण हाताचे बोट पकडू शकतो किंवा रेषा पण ओढू शकतो। आपण इथं रेषा ओढून करूया। पहिल्यांदा हे 9 रेषा ओढायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। हा पहिला अंक 9 असल्यामुळे आपण 9 रेषा ओढल्या। आता काय करायचं आपल्याला, इथं जेवढ्या आपण रेषा पकडल्या तेवढं आपण मायनस करत चालायचं। आता काय करायचं आपल्याला, आपण वरच्या जेवढ्या रेषा पकडल्या त्यातून खालची संख्या किती, 8, एकक स्थानचा अंक 18चा, तेवढ्या रेषा काय करायच्या, कमी करायच्या। खालचा अंक जेवढा आहे तेवढ्या वरच्या अंकातल्या रेषा कमी करायच्या। पाहूयात आता पहिली रेषा 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8 रेषा आपण कमी केल्या। ह्या लाल याच्यातल्या जेवढ्या रेषा तेवढ्या कमी केल्या। आता आपल्या उरल्या किती रेषा पाहूयात आपण, फक्त 1 रेष उरली। मग आपलं उत्तर किती आलं, 1 आलं। इथं किती आलं, 1। मग इथं 1 लिहायचा। आता पाहिजे दुसरा अंक किती आहे, 9। तर ही आपले पहिलं झालं। मग आणि आता दुसरं आहे, दुसऱ्या दशक स्थानच्या अंकाची आपल्याला वजाबाकी करायची। पहिल्या 99 संख्येतील दशक स्थानचा अंक 9 आहे, दुसऱ्या 18 या संख्येतील दशक स्थानचा अंक 1 आहे। मग आता पहिल्या संख्येतील 9 हा दशक स्थानचा अंक आहे, म्हणून आपण त्याला 9 रेषा ओढायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। आता खाली किती कमी करायचा, 1, म्हणून आपण त्याला 1 कमी करायचा। खालचा 1 ने कमी करायचा, म्हणून 1 रेष कमी केली आपण। आता उरल्या किती रेषा मोजूयात आपण।
मोजल्यानंतर आपल्या लक्षात येईल 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने आपण रेषा मारून कशी वजाबाकी करायची हे आपण पाहिलं. आता आपण मुलांनी बिना हास्याची वजाबाकी कशी करायची ते पाहूया. हा आपण पहिली संख्या घेतली समजा इथं 92 आणि आपल्याला मायनस करायला दिलं समजा आपण 41 92 वजा 41. आता ह्या 92च्या एकक स्थानचा अंक जो आहे तो 2 आहे. 41च्या एकक स्थानचा अंक आहे तो 92 वजा 41 ही अंक मायनस करायचा. एकक स्थानचा अंक पहिल्यांदा करूयात. 2 वजा 1. पहिली संख्या 2 आहे म्हणून इथं 2 रेषा ओढायच्या. दुसरी संख्या 1 आहे म्हणून याच्याची 1 काय करायची कमी करायची. याच्याची 1 कमी केल्यानंतर खाली किती राहिले 1. नंतर दुसरी संख्या आहे ती 9 आहे म्हणून 9 रेषा ओढायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. दुसरी संख्या दशक स्थानच्या अंकाच्या दुसऱ्या संख्येचा अंक आहे 4 म्हणून ते 4 कमी करायचे. हा 1 2 3 आणि 4 हा 4 रेषा आपण काय केल्या त्याच्या कमी केल्या. उरल्या किती त्या मोजायच्या 1 2 3 4 5. मग इथं किती आला 5. अशा पद्धतीने आपण बिना हास्याची वजाबाकी 2 अंकी करू शकतो. आता बिना हास्याची वजाबाकी 2 अंकी झाल्यानंतर हास्याची पाहूयात आपण. इथं आपल्याला दिलेली जी काय आहे ती गणित इथं पहिली संख्या आहे 64, दुसरी संख्या आहे 29. 64 वजा 29 हे उदाहरण आहे. इथं एकक दशक आपण आखलेले त्याच्यात ते ऑलरेडी PDF मध्ये टाईप केलेलं आहे. आता 64च्या एकक स्थानचा अंक 4 आहे. दशक 29च्या एकक स्थानचा अंक 9 आहे. मग आता 4 - 9. परंतु इथं पहिल्यांदा वजाबाकी करता कधी पाहायचं आपण. पहिल्या जी संख्या आहे त्या संख्येचा अंक खालच्या संख्येच्या त्या स्थानाच्या अंकापेक्षा छोटा आहे की मोठा आहे की सेम. आता इथं जर पाहिलं तर इथं छोटा आहे. सेम आणि मोठा असल्यानंतर हातचा पकडायची गरज नाही. परंतु छोटा जर असेल तर तिथं आपल्याला हातचा पकडायला लागतो. इथं 4 हा छोटा अंक आहे म्हणून काय करायचं इकडल्या ह्या त्या संख्येच्या दशक स्थानाच्या अंकातून तिथून एक हातचा त्याला उसना घ्यायचा घ्यायचा हातचा घ्यायचा त्याला. तो जर इथून दशक स्थानचा अंक घेतला हातचा तर ते त्याच्यातला इकडं 10 घेतला तर इथं 10 आणि ही 4 मिळून 14 होतात. नंतर याच्यातला 1 कटल्या जातो. 6 मधला 1 इकडे दिल्यानंतर इथं 5 राहतात. अशा पद्धतीने आपल्याला वजाबाकीला हातच्याची देवाणघेवाण करावं लागते. ते आपण नीट लक्षात ठेवायचं. मग 14 हा एकक स्थानी अंक झाला. खालच्या संख्येला 9 झाला. आता 14 हा 9 पेक्षा मोठा आहे का सेम का छोटा तर इथं मोठा आलेला आहे. निश्चितच मग 14 मधून 9 मायनस होतात. मग आपण 14 मधून 9 कमी करायचे. 14 बोटं पकडा. आता इथं 14 बोटं पकडल्यानंतर त्याच्यातून 9 कमी करा किंवा 14 रेषा ओढल्या तरी आपल्याला 9 कमी करता येतात. आपण इथे 14 रेषा ओढूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता खालची संख्या 9 असल्यामुळे 9 रेषा कमी करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने आपण ह्या 9 रेषा कमी केल्या. आता उरल्या किती त्या मोजा 1 2 3 4 5. इथं किती उत्तर आलं आपलं 5. ह्या एकच स्थानी आपलं 5 उत्तर आहे. तर दशक स्थानी 5. दशक स्थानी किती अंक आहे 5. कारण 6 इकडे हस्त दिल्यामुळे आपण इथं 5 लिहिलेलं आहे. आता 5 रेषा ओढायच्या. 1 2 3 4 आणि 5. खालची संख्या ही छोटी असल्यामुळे आता त्या 2 मायनस होते कमी होते. मग ह्या 2 रेषा कमी करायच्या. 1 2 2 रेषा कमी केल्यानंतर उरल्या किती 1 2 3 तर 3 आपलं उत्तर आलं 35. अशा पद्धतीने हास्याची वजाबाकी आपण काय करू शकतो मुलांना शिकून
घेऊ शकतो. अशा पद्धतीने ही इतर उदाहरणं आपण सरावाला देऊन ती मुलांकडून सोडवून घेऊ शकतो. ही स्वाध्यायासाठी आपण गणितं त्यांना देऊन त्या सोडू शकतो. अशा पद्धतीने स्वाध्याय पण मुलं सोडवतात, आनंदाने करतात. आता आपण बिनहक्काची वजाबाकी 3 अंकी पाहूया. 3 अंकी ज्यावेळेस आपण वजाबाकी करू त्यावेळेस मुलं हाताच्या बोटावर पण करू शकतात, कारण हे अंक सोपे असतात. 987 मधून 654 आपल्याला वजा करायचे. पहिल्यांदा एकक स्थानची करूयात. 987चा एकक स्थानचा अंक 7 आहे. 654चा एकक स्थानचा अंक 4 आहे. आता पहा, एकक स्थानचा अंक 7 हा 4 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे तिथं हात पकडायची गरज नाही. 7 बोटं पकडले, त्याच्यातून 4 कमी केले, खाली किती राहतात? 3 राहतात. त्याचा 3 अंकी संख्येची वजाबाकी करायला लागल्यानंतर मुलं बोटाने करू शकतात. नंतर इथं 987चा दशक स्थानचा अंक 8 आहे. 654चा दशक स्थानचा अंक 5 आहे. 8 बोटं पकडायचे. वरच्या संख्येचा दशक स्थानचा अंक 8 असल्यामुळं खालच्या संख्येचा दशक स्थानचा अंक 5 असल्यामुळे 5 कमी करायचे. खाली किती राहतात? 8 मधून 5 बोटं कमी केल्यानंतर खाली 3 होतात. इथं आपण पुन्हा 3 लिहिले. नंतर पुन्हा वरची संख्या शतक स्थानच्या अंकाची 9 आहे. खालच्या संख्येचं शतक स्थानचा अंक 6 आहे. पहिल्या संख्येचा 9 अंक असल्यामुळे शतक स्थानचा आपण 9 बोटं पकडली. दुसऱ्या संख्येचा शतक स्थानचा 6 अंक असल्यामुळे त्याच्यातून 6 कमी केली. खाली आपल्याला 3 राहिली. अशा पद्धतीने आपण 3 अंक इथे दिला. अशा पद्धतीने आपण बिनहक्काची 3 अंकी संख्येची वजाबाकी करू शकतो. आता 3 अंकी संख्येची हक्काची वजाबाकी हे पण आपल्याला करता आलं. आता हे करत असताना आपण 3 अंकी संख्येची ज्यावेळेस वजाबाकी देतो त्यावेळेस आपल्याला निश्चितच बोटाचा वापर करता आला पाहिजे. आता पहिलं गणित पाहूया. 859 वजा 249. आता ह्या जर गणितात पाहिलं तर 9 वजा 9 किती येतात? 9 हे 9 पेक्षा मोठं नाही आणि छोटंही नाही, सेम आहे. म्हणजे 9 वजा 9 0. सेम आणि मोठा असल्यानंतर करायची गरज नाही, तर काय येणार? 0. आता 5 हा अंक 4 ह्या अंकापेक्षा कसा आहे? मोठा आहे. वरच्या संख्येचा दशक स्थानचा अंक खालच्या संख्येच्या दशक स्थानच्या अंकापेक्षा मोठा असल्यामुळे आपण काय करू शकतो? 5 वजा 4 डायरेक्टच होऊन देतो. 5 बोटं पकडायचे, 4 कमी करायचे, खाली 1 आपण 1. नंतर दुसरी संख्या आहे शतक स्थानच्या अंकाचा. पहिल्या संख्येचा अंक 8 आहे. दुसऱ्या संख्येचा अंक 2 आहे. मग 8 वजा 2 किती येतात? 6. 8 बोटं पकडायचे, कारण पहिल्या संख्येचा अंक हा मोठा आहे, त्यामुळे हातचा पकडायची गरज नाही. आपण काय करतो? 8 बोटं पकडले. 8 बोटापैकी आपल्याला काय करायचे? 2 बोटं कमी करायचे. 2 बोटं कमी केल्यानंतर निश्चितच इथं 6 राहतात. तर आपल्या इथे 610 ही झाली बिनहक्काची वजाबाकी. आता चला तर आपण हक्काची वजाबाकी 3 अंकी संख्येची पाहूया. तिथं पहिली संख्या आहे 963 वजा 109. तर 963 वजा 109 मधल्या एकक स्थानचा आपण विचार करायचा असतो वजाबाकीचा. पहिल्या संख्येचा एकक स्थानचा अंक आहे 963चा 3 आणि दुसऱ्या संख्येचा एकक स्थानचा आहे 109 या संख्येचा 9. आता 3 पहिल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकापेक्षा दुसऱ्या संख्येचा एकक स्थानचा अंक मोठा आहे. सेम आणि मोठा असल्यानंतर हातचा धरायची गरज नाही, परंतु इथं जे काय आहे तो दुसऱ्या संख्येचा अंक मोठा आहे, त्यामुळं पहिल्या संख्येचा जर अंक मोठा आणि सेम असेल तर हातचा धरायची गरज नाही. इथं मात्र पहिल्या संख्येचा अंक छोटा असल्यामुळे इथं आपल्याला हातचा पकडावाच लागेल. मग आपण काय करायचं? ह्या दुसऱ्या संख्येचा जो अंक आहे, पहिल्या संख्येचा जो अंक आहे दशक स्थानचा, त्यापासून आपण एक हातचा इकडं उसना घेतो. इथं 6 आहेत, एक इकडे घेतल्यानंतर इथं आपल्याला 5 राहतील आणि इथं मात्र ह्या दशक स्थानचा 1 आणि हे 3 मिळून आपल्याला 13 होतात. इथं आपण हे 13 लिहिले आणि पाहूयात आपण. आता हे 13 निश्चितच ह्या 9 पेक्षा कसे येतं? मोठे आहेत. मोठा आणि सेम असल्यानंतर पहिल्या संख्येचा अंक आपल्याला हातचा पकडायची गरज नसते. आपण इथं मोठा नसल्यामुळे आपण तो मोठा करून घेतला. आता 13 मधून 9 मायनस करायचे, 13 बोटं पकडायचे, त्याच्यातून 9 मायनस पकडायचे. 13 मधून 9 गेल्यानंतर किती राहतात? पकडायचे 13 बोटं. आपण जर कमी केले तर 4 राहतात. आपण इथं 4 लिहिले, 4 लिहिले.
आता बघा, वरची संख्या पहिल्या संख्येचा दशक स्थानचा अंक 5 आहे, दुसऱ्या संख्येचा 0 आहे, म्हणजे पहिल्या संख्येचा दशक स्थानचा अंक मोठा आहे, त्यामुळे हाचा पकडायची गरज नाहीये. आपण 5 - 0 0 म्हणजे काहीच नाही, बरोबर आपलं 5च येणार, जो आहे तोच अंक येणार. नंतर शतक स्थानचा अंक पाहूया आपण. पहिल्या संख्येचा 9 आहे, दुसऱ्या संख्येचा 1 आहे. 9 हा मोठा आहे, दुसऱ्या संख्येपेक्षा पहिल्या संख्येचा अंक मोठा आहे, त्यामुळे आपल्याला इथं हातात पकडायची गरज नाही. 9 बोटं पकडून त्याच्यातून 1 कमी केल्यानंतर आपल्याला 8 येतात. अशा पद्धतीने हातच्याची वजाबाकी आपण कशी करायची 3 अंकी हे आपण ह्या उदाहरणातून पाहिलं. हे 854 हे आपलं गणित आलं. आपल्या ह्या गणिताचं उत्तर 854 आलं. अशा पद्धतीने आपण हातच्याची वजाबाकी करू शकतो आणि मुलांना ही सरावासाठी PDF देऊन मुलांकडून सोडवून घेऊ शकतो. धन्यवाद.